हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आज येत ना मी माझ्या केसांसाठी येत ना एक हेअर ऑइल जे आहे तर ते मी घरच्या घरी बनवणार होते। तर याच्या आधी सुद्धा मी एकदा हे हेअर ऑइल बनवलेलं होतं आणि याचा रिझल्ट खरंच खूप छान आलेला होता, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी जी आहे तर ती शेअर करूयात। तर सगळ्यात आधी येत ना इथे मी कांदा जो आहे ना तो चिरण्यासाठी घेतलेला होता। आता ज्यावेळेस आपण हेअर ऑइल बनवतो ना त्यावेळेस येत ना हे कांदे जे असतात ना तर ते कट करून त्यामध्ये आपण टाकले ना तर त्या कांद्याचा पूर्ण अंश जो आहे ना तो त्या तेलामध्ये उतरतो आणि कांदा आपल्या केसासाठी किती उपयोगी आहे तर याचे फायदे बरेच जणींना माहिती सुद्धा असतील। आणि घरच्या घरीच हे हेअर ऑइल जे आहे ना तर ते आपण बनवू शकतो। बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी सगळ्या जर गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील तर आपण हे घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो। तर आता इथे ना कांदे जे आहेत ना तर ते मी आधी चिरून घेतले, म्हणजे त्याच्यावरची जी काही साल वगैरे असेल तर ती काढून घेतली आणि त्यानंतर ना मग स्वच्छ आधी ते धुवून घेतले, कारण की कसं थोडीशी धूळ वगैरे लागलेली असते। तर त्यानंतर ना मग स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना इथे मी ते व्यवस्थित असे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता तुम्ही कट नाही केले तरी सुद्धा चालतील। आणि आता आपण हे जे ऑइल बनवणार आहोत ना तर त्यामध्ये कांदा ॲड केल्यामुळे काय होतं की जर आपले केस पांढरे असतील ना तर ते सुद्धा काळे होण्यासाठी थोडीफार मदत आपल्याला होते। आणि कांद्यामुळे काय होतं की केसांची जी वाढ आहे ना तर ती सुद्धा चांगल्या पद्धतीने होते, केस आपली दाट होतात। आणि कांद्यामुळे काय होतं जर आपल्या केसांच्या मुळांशी जर काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल किंवा थोडीफार डॅन्ड्रफ वगैरे जरी झाला असेल ना तर तरी सुद्धा कांद्यामुळे तो अगदी व्यवस्थितरित्या पूर्णपणे निघून जातो। आणि रोज संध्याकाळी केसांना अशी मसाज केली ना तेलाने तर मग पूर्णपणे आपल्या केसांमध्ये जो काही डॅन्ड्रफ असेल किंवा फंगल इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर ते सुद्धा या तेलामुळे ना पूर्णपणे अगदी निघून जातं। तर आता इथे ना बघा मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे। तर आपलं जे खोबरे तेल असतं ना बघा घरच्या घरी जे आपल्याकडे अवेलेबल असतं तर तेच आपण ऑइल इथे वापरू शकतो। जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण मी शक्यतो पॅराशूट ऑइल आणि जे की ऑलिव्ह ऑइलची बॉटल असते तर तीच मी यूज करत असते, तर त्यामुळे तेच तेल यामध्ये मी टाकलेलं आहे। आणि आता हे दोन्ही तेल मिक्स केल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कॅस्टर ऑइलची जी छोटीशी बॉटल असते तर ती सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे, कारण की आपल्या केसांसाठी कॅस्टर ऑइल सुद्धा खूप चांगलं असतं। आणि जर आपण एक मोठी पॅराशूटची बॉटल घेत असू तेलाची तर त्यासाठी येत ना आपल्याला एक छोटी बॉटल कॅस्टर ऑइलची घ्यावी लागते, कारण की ते खूप थिक असतं आणि खूप चिकट सुद्धा असतं, त्याच्यामुळे थोडंसंच तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता याचा थिकनेस सुद्धा किती आहे, म्हणजे पटकन बॉटलमधून तेल सुद्धा बघा बाहेर पडत नाही। आणि हे तेल थोडंसं चिकटच असतं, त्याच्यामुळे कमी प्रमाणातच आपल्याला ते यामध्ये ॲड करायचं असतं। तर आता हे तिन्ही तेल जे आहेत ना तर ते मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये जेवढे काही आपण घरच्या घरी जे काही जिन्नस आपल्याला अवेलेबल असतात तर तेच मी यामध्ये टाकणार आहे। तर आता इथे ना आधी मी कांदा जो आहे ना तर तो मी यामध्ये टाकलेला आहे। आणि कांद्यामुळे काय होतं ना बघा आपली जी केस असतात ना तर ती सुद्धा अगदी मऊ होऊन जातात। आणि कांद्याचं तेल जर आपण आपल्या केसांना लावलं ना तर ते नैसर्गिकरित्या कंडिशनर सारखं सुद्धा काम करतं। आणि कांद्याच्या तेलामुळे काय होतं ना की आपली जी केसांची गळती असते ना तर ती सुद्धा कमी होऊन जाते। तर आता इथे थोडीशी मी मेथी दाणा सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी सुद्धा चालेल, पण जर मेथी दाणा असेल तर तुम्ही ते त्यामध्ये टाकू शकता। थोडंसं मी यामध्ये आलं सुद्धा ॲड केलेलं आहे आणि सोबतच हे कांद्याचं जे बी असतं तर ते सुद्धा मी त्यामध्ये टाकलेलं आहे। तर हे तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये अगदी सहजासहजी अवेलेबल होऊन जाईल। मेथी दाण्याचा तुम्ही हेअर मास्क सुद्धा तुमच्या केसांना लावू शकता, पण तो खूपच चिकट होतो आणि आपल्या केसांमध्ये पटकन तो निघत सुद्धा नाही, त्याच्यामुळे मग आपण असं तेलामध्ये मिक्स करून जर आपला तो केसांना अप्लाय केलं ते हेअर ऑइल तर त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ सुद्धा छान होते। तर आता इथेच ना मी जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत। आयुर्वेदामध्ये केसांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जास्वंदीचे फूल हे अगदी सर्वोत्तम औषध म्हणून मानलं जातं। आणि जर आपल्याला आपले केस खूप लांब घनदाट व्हावेत असं जर वाटत असेल ना तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण तेल गरम करतो तर त्यावेळेस आपण त्यामध्ये जास्वंदीची फुलं आणि सोबतच त्याची थोडीशी पानं जर आपण त्यामध्ये ॲड केली ना तर आपले केसांची ग्रोथ सुद्धा छान होते आणि केसांमध्ये जो काही कोंडा वगैरे असेल तर तो सुद्धा अगदी पटकन निघून जातो। आपल्या केस वाढण्याच्या मदतीसाठी जास्वंदाच्या तेलाचे खूप
खूप सारे असे फायदे आहेत आणि ते आपल्या केसांना छान असं कंडिशन सुद्धा करतं। आता बऱ्याच जणींना हे माहिती असेल कारण की हे होममेड हेअर ऑइल आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणींनी हे घरी बनवलेलं सुद्धा असेल। आता मी ज्या पद्धतीने बनवतीये तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यानंतर यामध्ये मी थोडासा आवळा जो असतो ना तर तो सुद्धा मी यामध्ये ऍड केलेला आहे आणि हे तेल आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे। एक उकळी आली की ते व्यवस्थित असं तेल आपलं बनवून तयार होतं। आवळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, जे की आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं आणि जर आपल्या केसांचा जर मुळाशी कोरडेपणा असेल ना तर तो सुद्धा या आवळ्याच्या तेलामुळे निघून जातो। त्याच्यामुळे एकाच तेलामध्ये आपल्याला इतके सारे घटक ऍड करता येतात आणि तेच तेल आपल्याला आपल्या केसांसाठी अप्लाय करायचं असतं। तर आता इथे ना मी 1 वाटी कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। आता कढीपत्त्याचे सुद्धा बघा भरपूर असे फायदे जे आहेत ना तर ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर कढीपत्त्याची पेस्ट बनवून सुद्धा आपण आपल्या केसांना लावू शकतो। फक्त त्यामध्ये थोडासा मेथी दाणा भिजवून आपल्याला ऍड करायचा असतो। पण जसं की मी आधी सांगितलं की मेथी दाण्याची पेस्ट जर आपण केसांना लावली तर ती पेस्ट थोडीशी चिकट असते आणि पटकन केसांमधून ती निघत सुद्धा नाही। त्यामुळे मग अशा पद्धतीने आपण तेलामध्ये हे सगळे जिन्नस जे आहेत ना तर ते एकत्र करून आपल्या केसांना लावू शकतो। तर आता या तेलामुळे माझ्या केसांमधला जो काही डॅन्ड्रफ वगैरे होता किंवा माझे केस आधी थोडेसे पातळ होते तर ते सुद्धा थोडेसे जे असे आहेत ना दाट व्हायला लागलेले होते। त्याच्यामुळे मग म्हटलं चला ही रेसिपी आधी तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते। आणि तेल जे आहे तर ते आपण घरच्या घरीच बनवतो, तर त्याच्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं जे हेअर ऑइल आहे ना तर ते सुद्धा बनवून होतं आणि माझ्या केसांची सुद्धा आता न्यू ग्रोथ जी आहे तर ती व्हायला लागलेली आहे। जर याचा रिझल्ट मला अगदी चांगल्या पद्धतीने आला तर अजून सुद्धा नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर आता इथे बघा आपलं तेल जे आहे ना तर ते व्यवस्थित असं उकळायला सुद्धा लागलेलं आहे। पण आता आपल्याला काय करायचं आहे की जोपर्यंत याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेल जे आहे तर ते असंच उकळून द्यायचं आहे। ज्यावेळेस याचा कलर थोडासा ब्राऊन वगैरे होईल त्यावेळेसच आपल्याला गॅस जो आहे तर तो बंद करायचा आहे। अगदी करपून सुद्धा द्यायचं नाही, हलकसं असं ब्राउनिश कलर झाला की गॅस जो आहे तो आपला बंद करून घ्यायचा आणि मग तेल जे आहे तर ते थंड होण्यासाठी ठेवायचं, जेणेकरून सगळे घटक जे आहेत तर ते त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आणि त्याचा जो अर्क असतो तर तो व्यवस्थित असा तेलामध्ये येईल। आणि ज्यावेळेस हे तेल आपण आपल्या बॉटलमध्ये एखाद्या भरून ठेवतो ना तर त्यावेळेस त्याला 5 ते 6 दिवस उन्हामध्येच ठेवायचं, जेणेकरून जे तेल आहे तर ते भरपूर दिवसासाठी असं टिकून राहतं। तर आता इथे बघा मी थोड्या वेळ तेल जे आहे तर ते थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि मग म्हटलं चला आता बॉटलमध्ये भरून घ्यावं। तर आता पहिली जी बॉटल मी बनवून घेतलेली होती ना तर त्याच बॉटलमध्ये आता हे जे तेल आहे ना तर ते मी टाकून घेणार आहे। पण त्याआधी येत नाही इथे मी पूर्णाची जी चाळण असते ना तर ती मी घेतलेली आहे, जेणेकरून तेल जे आहे तर ते व्यवस्थित खाली राहील आणि जे काही आपण पदार्थ यामध्ये मिक्स केलेले होते तर ते सगळे वरती राहतील, जेणेकरून ते मिक्स होणार नाही। आणि एक 10 ते 15 मिनिटं आहेत ना आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, जेणेकरून तेल जे आहे तर ते व्यवस्थित खाली निघून येईल आणि त्यानंतरच मग आपल्याला याला बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे। तर आता आधीची जी बॉटल होती ना तर त्याचमध्ये मी हे तेल जे आहे ना तर ते टाकून घेतलेलं आहे आणि अगदी महिनाभर हे तेल जे आहे ना तर ते व्यवस्थित आपल्याला अप्लाय करता येतं केसांना। ते अजिबातच खराब वगैरे होत नाही, फक्त लावताना याचा थोडासा जो स्मेल आहे ना तर तो वेगळा येतो, पण तितकं तर आपण सहन करू शकतो कारण की हे मी सुद्धा केसांसाठी अप्लाय करते, त्यामुळे याचा वास वगैरे जास्त असा उग्र वगैरे सुद्धा येत नाही। आणि हे तेल केसांना अप्लाय करताना आपण यामध्ये व्हिटॅमिन ईचे सुद्धा कॅप्सूल टाकू शकतो। जर तुमच्याकडे कॅप्सूल अवेलेबल असतील तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आणि इथे बघा एका बॉटलमध्ये ना एका बरणीमध्ये मी व्यवस्थित असं तेल जे आहे तर ते भरून घेतलेलं आहे आणि अगदी महिनाभर हे तेल जे आहे ना तर ते मला व्यवस्थित असं जातं। तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।